महत्वाची मॅचला सुरुवात. सुपर 6चा सामना. रोहित शर्मा बॉलिंगला, बॅटिंगसाठी बिलाल. मॅच होते सुरुवात. एका बाजूला मीत स्पोर्ट्स, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल MUCC ओरिसा. 6 षटकांचा सामना. भिवंडी ऑलिम्पिक. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. आणि बिलाल, या मैदानाचा मी राजा आहे, या मैदानात कशी बॅटिंग करायची मला माहिती आहे हे सांगत असताना बिलालने आपल्या फलंदाजीची झलक दाखवली आहे. आणि पहिलाच बॉल मोठा फटका इकडे खेळलाय. रोहित शर्मा खास बिहारवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. बिहारच्या छपराचे असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर बिलाल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडासा वेगात बॉल होता. पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न. 1 रनने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. ती म्हणजे 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. बचावले गेले. थोडं स्टंपच्या बाजूने बॉल गेला. इकडेही थोडासा मागे बॉल येतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आजचा दिवस शेवटचा आहे आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटच्या दिवशी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावं अशी अपेक्षा सगळ्यांचीच या ठिकाणी असणार आहे. आणि पहिला मॅच जरी एकतर्फी झाला असेल तरी देखील यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला दर्जेदार क्रिकेट आज पाहायला मिळणार आहे. यानंतर जर पाहिलं तर पुणे विरुद्ध पुणे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे शफल झाले. खेळाचा बॉल स्क्वेअर लेगला. शरीराचा वेध घेतला जातोय. रोहित शर्माचा कमबॅक पाहायला मिळालंय. ओव्हर नंबर 1 सुरू असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न बिलाल यांचा या ठिकाणी आहे, परंतु आतापर्यंत एक षटकार मारला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले इकडे रोहित शर्मा विरुद्ध जर पाहिलं तर बिलाल अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते भिवंडी ऑलिम्पिकच्या या सुपर 6च्या मॅचमध्ये. ऑप्शनच्या बाहेर पहिले शफल जास्त झाले होते त्यामुळे जागा नाही मिळाली स्ट्रोक खेळण्याची ती, आणि त्यामुळे यष्टीरक्षक मुन्ना यांच्या दिशेने बॉल गेलाय आणि तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॉल थोडासा आतमध्ये देखील आला त्याच्यामुळे जागा बनवूच शकले नाही स्ट्रोकसाठी आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धाव फलक जर पाहिलं तर 8 वर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा शफल जास्त झाल्यामुळे ती जागा नाही मिळाली. मिड ऑफला खेळले परंतु तिकडे एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. पहिलं षटक रोहित शर्माचं विकेट नाही आली परंतु फक्त 9 धावांचं राहिलंय, म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात, कारण उजेडेच्या मॅचमध्ये थोड्याशा जास्त धावा अपेक्षित आहेत सर. हालांकि डिसेंट स्टार्ट है दोनों टीमों के लिए, लेकिन पहली गेंद पर छक्का लगा था तो उसको देखते हुए मुझे लगता है कि बहुत अच्छी वापसी करके दिखाई है गेंदबाज रोहित शर्मा ने. दूसरी तरफ मीत स्पोर्ट्स भिवंडी टीम जरूर ये सोच रही होगी कि विकेट नहीं गिरा है पहले ओवर में. दोनों प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर मौजूद है तो यहाँ पर आने वाले ओवर्स में रन गति को और तेज किया जा सकता है. पहले ओवर की समाप्ति पर 9 रन बिना किसी नुकसान के. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जातं गोलंदाजी करण्यासाठी. होल्डरलाच आमंत्रित करण्यात आलंय. सुब्रनील रॉय कलकत्त्याचा जबरदस्त गोलंदाज, सुप्रीमो गाजवणारा खेळाडू मात्र इकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो होल्डर. परंतु समोर जर पाहिलं तर श्याम चौधरी कधी शांत आणि कधी आक्रमक या दोन्ही स्वभावाची बॅटिंग त्यांच्याकडे पाहायला मिळते. आणि बिलाल म्हणजे शालीनता, शैलीदारपणा हा बिलालच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. आणि आता इकडे आपल्याला पाहायचं आहे या स्पर्धेच्या ट्रॉफीज आहे. भिवंडी ऑलिम्पिक विविध प्रकारचे खेळ हे जिंकायचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या चोरशी पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावरची चुरस अखिल भारतीय स्तरावरील भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील आलेले खेळाडू मात्र या भिवंडी ऑलिम्पिकमध्ये महेश चौगुले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा.
रिव्हर्स खेळायला गेले, होल्डरचा पहिला बॉल रिव्हर्स खेळायला गेले खरे, परंतु नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सुरुवात तर होल्डरकडून देखील चांगली होताना पाहायला मिळेल, कारण एका बाजूला गोलंदाजी अटॅक तेवढा जबरदस्त पाहायला मिळतोय. मनीष राठी टीममध्ये पाहायला मिळत आहेत, रोहित शर्मा टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुवर्णनील म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात होल्डर शिवम कंबोजला या टीममध्ये आपण पाहतोय. अशा प्रकारे एक चांगला अटॅक घेऊन मात्र MUCC ओरिसा टीम दाखल होताना पाहायला मिळालेली आहे, परंतु समोर चांगले बॅटर भिवंडीकडे सुद्धा आहेत. इकडे अंदाज घेतला बॉलचा, हा बॉल वाईड जातोय. कदाचित कधी कधी हा अंदाज चुकतो देखील, परंतु योग्य अंदाज होता. बॉलला सोडून दिला, बॉल वाईड होता आणि धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव आले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट येताना पाहिला, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. अल्ताफ बाली साहेबांचा आम्ही कौतुक करू. पायोनियर स्पोर्ट्स, भारतीय जनता पार्टी भिवंडी, त्याचबरोबर मीत फाउंडेशन आणि अंजुमन स्पोर्ट्स या स्पर्धेच्या आयोजनामध्ये धावसंख्या 10 वर गेलेली आहे. या वाईटच्या आधारावर बिलाल यावेळेला हा फटका अगदी खोलवा टप्प्याच्या चेंडूला मिड ऑफच्या दिशेने खेळले. और इसी बीच अल्ताफ बाली सर के बड़े भाई जनाब कयाम सर साहब का आगमन हुआ है. कयाम शेख साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. हात खोलण्याची संधी पहिल्या बॉलच्या व्यतिरिक्त दिलेली नाहीये आणि संधी मिळणारही नाहीये, संधी मिळवावी लागणार आहे. ह्या ट्रॉफीज आहेत. आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सवर सध्या हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला मिड विकेटला खेळले श्याम, परंतु फिल्डर येताना पाहायला मिळत आहे. तिकडे अतिशय जलद गतीने थ्रो केला आणि एका धावीवर समाधान पाहायला मिळते. तिकडे आजच्या दिवसातील शेवटच्या दिवसातील मात्र हे एक महत्त्वपूर्ण क्षण आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कोण मारणार आज बाजी याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहेत. प्रेक्षक देखील आज पहिल्या मॅच पासून दाखल झालेले आहेत. तारे सितारे इकडे पाहायला मिळणार आहेत या भिवंडी ऑलिम्पिकला आणि हॅट्रिक आमदार चषकाला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी देखील आज होताना पाहायला मिळेल. हो वेग वाढवण्याचा प्रयत्न यावेळेला देखील केला गेलाय, परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा म्हणावा तसा फायदा नाही. पहा बचावले गेले, कारण अगदी स्टंप आणि बिलाल यांच्या मधोमध बॉल एसटी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. म्हणजे प्रॉपर या ठिकाणी बॉल मात्र बॉलवर येऊ नाही शकले बिलाल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बचावले देखील गेले असे मी म्हणेल, परंतु पुन्हा होल्डर आणि बिलाल चांगला संघर्ष रंगलाय. यावेळेला फटका फसला जरूर होता, पाठीमागे येतोय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एका धावीवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी जखडून ठेवलंय म्हणतायत ना, ती बाब या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतर जे कमबॅक केलंय, त्यानंतर जे जखडून ठेवलंय, तीच गोलंदाजी मात्र या ठिकाणी लाजबाब होताना पाहायला मिळाली आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅट्रिक आमदार चषकाचं म्हणजेच भिवंडी ऑलिम्पिकचं महेशजी चौगुले साहेबांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपण पाहतोय भिवंडीमध्ये. श्याम मोठा फटका मारायला याही वेळेला गेले, टायमिंग नाही, थोडासा दूरवरून बॉल खेचला, मिड विकेटला जाईल. अय्यूब त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने आणि पुन्हा फक्त एकच धाव तिकडे मिळेल. म्हणजे 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर विशेष काही फायदा अजय सर नाही उचलू दिला, कारण जरी विकेट नसेल आले, धावा तर 14 झालेले आहेत. जी बिल्कुल, बहुत अच्छी गेंदबाजी रही है. होल्डर का ओवर बहुत ही इकोनॉमिकल रहा, मात्र 5 रन इस ओवर में उन्होंने खर्च किए. दोनों बल्लेबाज अब हम देख रहे हैं कि बड़े स्ट्रोक के बारे में सोच रहे हैं. बिलाल तो शुरुआत से ही आक्रामक खेलने का प्रयास कर रहे हैं और पहली गेंद पर छक्का लगने के बाद यदि 2 ओवर में आपका स्कोर केवल 14 रन है तो कहीं ना कहीं गेंदबाज आपके ऊपर हावी रहे हैं, इसका यही मतलब होता है. विकेट अभी भी नहीं गिरा है, लेकिन अब विकेट से ज़्यादा महत्व शायद रनों को दिया जाएगा कि रनों की गति किस तरह से बढ़ाई जाए. यदि रनों की रफ्तार आप बढ़ाने में असफल हो जाते हो तो फिर क्रीज पर टिकने का कोई ज़्यादा मतलब भी बनता नहीं है. 4 ओव्हर्स अभी भी बचे हुए हैं, पलटवार कभी भी हो सकता है. हो, पलटवार करावाच लागेल. या मैदानामध्ये भिवंडीच्या खेळाडूंचं सातत्याने वर्चस्व राहिलं आणि ते तारे सितारे या मैदानात आपल्याला सध्या पाहायला देखील मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. श्याम एका बाजूला पाहायला मिळतात, तर पुन्हा एकदा रोहित शर्मा बॉलिंगसाठी. रिव्हर्स खेळायला गेले, इकडे टायमिंग नाही झालंय, परंतु एक धाव मिळणार आहे. श्याम यांच्या विरुद्ध देखील फसवी गोलंदाजी, कमी गतीचे चेंडू, काल अंकित कालकी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहित शर्मा खूप प्रभावित करणारे गोलंदाज राहिले होते आणि त्यांचे कमी गतीचे चेंडू खूप प्रभावी. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये की फॅक्टर जर काय राहिलं तर रिव्हर्सचे स्ट्रोक बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना स्लोवर वन हे खूप प्रभावी राहिलेले आहेत.
हालांकि कल देर रात हमने रोहित शर्मा को देखा था, उनकी गेंदें स्विंग भी हो रही थी और अतिरिक्त उछाल भी वे प्राप्त कर रहे थे। जिस मैच में उन्होंने हैट्रिक ली थी, गजब की गेंदबाजी की थी। इस मैच में अभी तक विकेट नहीं मिला है, लेकिन ज़रूर अच्छा खासा अनुशासन दिखाते हुए नजर आ रहे हैं और विकेट बहुत ही जबरदस्त है। यहाँ पर बैटिंग करना इतना आसान नहीं है। यावेळेला खेचलाय बॉल, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय कृष्णा, त्या ठिकाणी अतिशय तत्परतेने आले। एक धाव तिकडे घेतली जाते, धावसंख्या एकने पुढे। असं नाही की धाव येत नाहीये, धाव येत आहेत, परंतु त्याचं रूपांतर एक मध्ये होत आहे, हे इकडे पाहायला मिळते आपल्याला। धावांचा वेग वाढवावा लागणार आहे आणि रणनीतीने क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण मॅच दिवसातील आहे। कदाचित दुसऱ्या डावात तो वाऱ्याचा वेग मंदावू शकतो, अंधार देखील थोडाफार येऊ शकतो आणि ते क्रिकेट थोडंसं वेगळं होऊ शकतं, परंतु दिवसा धावा बनवावे लागतील। बाहेर आले, पुढे थोडेसे सरसावले, तसा बॉलचा टप्पा आणखी मागे घेतला। काय चतुराई दाखवली गोलंदाजीमध्ये, म्हणजे मुभा म्हणतात ना ती नाही दिली आहे। बाहेर येऊन जसे आले तसा टप्पा आणखी मागे घेतला, गती बदलली आणि त्यामुळे तिकडे जरी स्ट्रोक आला तर पुन्हा तेच म्हणेल मी, एकच धाव येताना पाहायला मिळते। धावसंख्या 17 वर जाताना पाहायला मिळते। आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना क्रमांक 2 आणि ओव्हर क्रमांक 3 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। बिग हिट, आता मात्र स्लॉट मध्ये बॉल, त्याला मात्र भिरकावून दिलं गेलंय सीमा रेषा पार। षटकार असा माणूस आहे तो गेट, लेकिन बिल्कुल ओवर पिच, उसका फायदा उठाते हुए बिलाल शेख लॉन्ग ऑन मिड विकेट के दरमियान छक्का जड़ा है। ओहो, इकडे आणखीन एक चांगला बॉल पाहिला मिळाला। बिलालने खराब बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा खडबडून जागे झाले। असं म्हणतात ना, समोरच्या आणि बादशाह दाखवल्यावर आपल्याला सुद्धा एका दाखवावा लागतो। या ठिकाणी शुभागमन झालेला आहे महेश जाधव, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये। वेलकम। VIP मंचाची भरपूर मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे। वाह, आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला। या षटकात रन बनतायत, बिलाल देखील आता रंगात येताना पाहायला मिळतात। त्यांना माहिती आहे जसजशी एक ओव्हर पुढे जाईल ना, आपल्याला दबाव वाढत जाणार आहे, तो दबाव कमी करण्याचं काम या ओव्हरमध्ये केलंय। बिलालने लगावलेला एक चौकार, एक षटकार पुन्हा एकदा मात्र मी स्पोर्ट्सला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपतोय। विकेट नाही गमावली आहे, हा प्लस पॉइंट आहे आणि धावा 27 झाल्यात अजय सर। और एक बार फिर से उसी दिशा में उन्होंने बाउंड्री प्राप्त की है जहां पर इससे पहले शॉट खेला था, 6 रन प्राप्त किए थे मिड ऑन और मिड विकेट, लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के दरमियान से। खूबसूरत टेलीकास्ट 2 विंडोज में दिखाया जा रहा है गेंदबाज और बल्लेबाज को। बिल्कुल ओवर पिच गेंद, इससे पहले स्लोअर ओवर पिच मिली थी, उस पर छक्का जड़ा था। अब की बार तेज ओवर पिच थी, लेकिन ओवर पिच गेंद खेलना आसान जरूर होता है और उसी का फायदा उठाते हुए बिलाल शेख, बढ़िया प्लेसमेंट, 2 खिलाड़ियों के दरमियान से 4 रन। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 27 रन बिना किसी नुकसान के। मिड स्पोर्ट्स भिवंडी टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए सुपर 6 के इस दूसरे मुकाबले में आप देख रहे हैं भिवंडी ओलंपिक्स 2025। वेलकम दानिश भाई आणि शंकर भाई, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। सेफ भाईंचं देखील भिवंडी ऑलिम्पिक मध्ये मनपूर्वक स्वागत असेल। यस सेफ भाई, आपलंही मनपूर्वक स्वागत। ज्यांच्या माध्यमातून बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, सेफ भाईंचं मी भिवंडी ऑलिम्पिक मध्ये मनापासून स्वागत करतोय। बल्लेबाजी में मोमेंटम गैदर करने के लिए जो एक ओवर चाहिए था, 10 प्लस वाला ओवर, वो ओवर मिला है। 13 रन आए पिछले ओवर से और आत्मविश्वास में बढ़ोतरी हुई है बिलाल शेख के। 13 गेंदों में 21 पर पहुंच चुके हैं बिलाल। शाम ने 5 गेंदे खेली है, 5 पर बैटिंग करते हुए। हो, दोन्ही बाजूला प्लस पॉईंट। एका बाजूला प्लस पॉईंट हा आहे की पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30च्या आतमध्ये ठेवलंय आणि एका बाजूला प्लस पॉईंट हा आहे 3 ओव्हर बाकी आहेत आणि 10च्या 10 विकेट हातात आहे आणि त्यामुळे यानंतर थोडंसं गिअर चेंज करून देखील बॅटिंग होणं गरजेचं आहे आणि ती होईल सुद्धा। श्याम चौधरी एका बाजूला आहेत, बिलाल एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि हे दोघेही खूप चांगले। श्याम जरी आतापर्यंत सिंगलमध्ये डील करत असेल तर बिलाल यांनी 2 षटकार 1 चौकार मारलाय आणि त्यामुळे या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आलेल्या धावाने पुन्हा एकदा रंगत वाढवलेली आहे पहिल्या डावामध्ये। आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा होल्डर यांना आमंत्रित करण्यात आले। पहिले 3 ओव्हर संपल्या। चेक निहालभाई शेख साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे अंजुमनचे। आपलं हार्दिक स्वागत आहे, आपका हार्दिक स्वागत है। महेश जाधव साहब और निहाल शेख साहब का आगमन हुआ है, दोनों का तहे दिल से स्वागत है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए होल्डर।
ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. फुलर लेनचा हा चेंडू, ऑप्टमच्या बाहेरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली सुद्धा राहिला, जातो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. थोडीशी चर्चा बिलाल त्यांच्याशी करतायत, कशा प्रकारची बॅटिंग करायला पाहिजे आणि या डावाला पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे, कारण बॅटिंग लाईनअप सुद्धा या टीमची मोठी आहे. भिवंडी ऑलिम्पिक आपण पाहतोय. लगातार 3 वेळा या भिवंडी पश्चिमचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये महेशजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं. हॅट्रिक आमदार. ओ या वेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला स्क्वेअर लेगला. तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळणार आणि एका धावीने धाव संख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. रन संख्या 28 बिना किसी नुकसान के ओवर नंबर 4 का खेल इस समय प्रगति पर. सभी विकेट्स हाथ में है, ये एक प्लस पॉइंट जरूर माना जा सकता है. लेकिन कभी कभी ऐसी जब सिचुएशन आती है तो बल्लेबाज कुछ ज़्यादा ही आक्रामक खेलने का प्रयास भी करते हैं. ऐसे में डॉट गेंदे भी कई बार बल्लेबाजों को खेलते हुए हमने देखा है, या फिर विकेट भी काफ़ी तेज़ गति से गिरते जाते हैं. तो देखना है अब यहाँ से बल्लेबाज विकेट हाथ में है उसका फ़ायदा उठाने में कामयाब हो जाते हैं या नहीं. होल्डर चाहेंगे कि विकेट चटकाया जाए. रिवर्स स्वीप, लेकिन फील्डर मौजूद शॉट थर्ड मैन पर. फील्डर को बीट नहीं कर पाए बिलाल शेख. एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ मिड स्पोर्ट्स भिवंडी टीम का 29 रन बिना किसी नुकसान के. भिवंडी पश्चिम के दमदार हैट्रिक आमदार महेश चौगुले साहब, जिनके द्वारा ये भिवंडी ओलंपिक का आयोजन किया गया है, और उनकी ही टीम इस समय पहले बैटिंग करती हुई इस सुपर 6 के मैच में MUCC ओडिशा टीम के सामने. MUCC के कैप्टन ने टॉस जीता, रोहित शर्मा ने और पहले गेंदबाजी चुनी. अभी भी पहले विकेट की तलाश है MUCC ओडिशा टीम को. पहले 2 ओवर्स काफ़ी किफ़ायती रहे थे, लेकिन पिछले ओवर से ज़रूर बल्लेबाजों ने थोड़े गियर चेंज किए. स्लॉक स्वीप करने का प्रयास था, गति में हल्का सा परिवर्तन, अंदर की तरफ आई गेंद और बीट हुए बैट्समैन. विकेट फेंकने की तैयारी भी. श्याम चौधरी रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए पहला झटका लगता हुआ मिड स्पोर्ट्स भिवंडी को. अगला मैच पुणे की 2 टीमों के बीच में खेला जाएगा. सुपर 6 का तीसरा मैच NB स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे बनाम श्रीतेज 11 चरोली पुणे. दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है. इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा. अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे गेंद को, लेकिन टप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की तरफ आई. राउंड द विकेट से विद द एंकल अंदर की तरफ लेकर आए थे गेंद को. रन लेने का कोई मौका नहीं था, लेकिन ये गेम प्लान का हिस्सा हो सकता है. शाम के बैट से बड़े स्ट्रोक नहीं आ रहे थे, इसलिए यहाँ पर उन्होंने अपना विकेट फेंक दिया है. स्ट्राइक बिलाल के पास, और अब नए बल्लेबाज मैदान में पहुंचे हैं बल्लेबाजी के लिए. ओमी केनी टेनिस क्रिकेट के डेविड मिलर के नाम से भी मशहूर है. जनाब कयाम शेख साहब हमारे बीच में उपस्थित है, अल्ताफ बाली सर के बड़े भाई. उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत. बायत के विस्फोटक बल्लेबाज है ओमी केनी. बायत के बैट्समैन को रिप्लेस करते हुए फिलहाल नॉन स्ट्राइकर से इन पर. बिलाल के पास स्ट्राइक. अगली गेंद लेकर होल्डर. फुलर लेन ड्राइव कर दिया है, मिड ऑफ को बीट करते हुए नजर आ रहे थे, लेकिन अच्छा स्टॉप. वहां पर हाथ लगा है, अशरफ खान थे. गेंद हालांकि पीछे जरूर चली गई, पूरी तरह से रोक नहीं पाए थे, लेकिन यदि हाथ नहीं लगता तो ये यकीनन चौका हो सकता था. 2 रनों का बचाव जरूर किया गया है. बहुत ही सुंदर ऑफ ड्राइव था ये बिलाल के बल्ले से. बिलाल अब अच्छी बैटिंग करते हुए मिड ऑफ के बाई तरफ से निकालने का प्रयास था. फिंगर टिप्स ऑन इट. गेंद की गति कम हो गई. डीप एक्स्ट्रा कवर से अयूब पहुंचे गेंद पर. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 1 विकेट के नुकसान पर. होल्डर अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर. इस बार जबरदस्त स्ट्रोक, सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. झन्नाटीदार सिक्सर. आगमन झालेलं आहे ते म्हणजे भावी नगरसेवक सन्माननीय विकासजी बाफना यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एंड सुस्वागतम. शॉट ऑफ द इनिंग सोफा. चंदू सर, जिस तरह से ये स्ट्रोक खेला है बिलाल ने, सीधे बल्ले का प्रहार किया है लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. वहां पर कोई खिलाड़ी नहीं था और बल्ले के बीचों बीच लेकर ऑन द राइज खेले. पूरी तरह से हाफ वाली नहीं थी ये, लेकिन आंखों के नीचे खेलते हुए, सिर को स्थिर रखते हुए बहुत ही दर्शनीय स्ट्रोक. शानदार सिक्सर. और इसके साथ ही 4 ओवर की समाप्ति. स्कोर 37 रन 1 विकेट के नुकसान पर. मिड स्पोर्ट्स भिवंडी. 2 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है. पहले 2 ओवर्स में सिर्फ 14 रन थे स्कोर बोर्ड पर, लेकिन पिछले 2 ओवर्स में
23 रन बनाने में कामयाब हुए हैं बल्लेबाज, और उसमें बिलाल का योगदान काफ़ी सराहनीय है। 16 गेंदों में 30 पर बैटिंग करते हुए इस समय बिलाल शेख। ओमी केनी के पास स्ट्राइक रहेगी। या ओव्हरमध्ये सुद्धा 10 रन आलेले आहेत अजय सर, आणि त्यामुळे हा सामना हळूहळू बनू लागलेला आहे। पहिल्या डावामध्ये येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या असतील, आणि 2 ओव्हरमध्ये जर या ठिकाणी 20, 25, 30 रन आल्या तर मॅचमध्ये मजा येईल। कारण हे आव्हान कुठेतरी 60 किंवा 60च्या पुढे 60, 65, 70चं आव्हान जर उभं राहिलं, कारण आता ते प्लेयर आहेत आणि तुमचे जे प्रमुख गोलंदाज होते त्यांचाही कोटा या ठिकाणी कुठेतरी संपताना पाहायला मिळतोय। त्यामुळे या 2 ओव्हर महत्त्वाच्या असतील। ओमी केनी अपना पहला मुकाबला खेल रहे हैं इस प्रतियोगिता में। दिवा कोलीवाड़ा के खिलाड़ी ओमी केनी। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय। बॉल सीमारेषच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। वा ओमी वा, ओमी आले आणि वातावरणच बदलून टाकलंय। 4 धाबा, चौकार। Has started his over with the loosener, short of lane delivery outside off, and Omi had enough room to play that big shot of the back foot, slashed away through point boundary for 4. चांगला फटका येताना पाहायला मिळाला। आत्मविश्वास अगदी सुरुवातीपासूनच ओमी यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय। पहिल्याच बॉलवर चौकार, इन्फॉर्म बॅटर म्हणून मात्र ओळख आहे त्यांची। अर्धशतकांचा राजा या हंगामामध्ये राहिलेत, आणि भिवंडी त्यांच्यासाठी लकी आहे, कारण 4 व्हीलर कार सुद्धा भिवंडीमध्येच त्यांनी जिंकलेली आहे। त्यांनाच आपण केंद्रीय मंत्री ओमी केनी, शिवम ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय। अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात वाईट बॉल आहे। या ठिकाणी अंतिम टप्पा, ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला धावांचा वेग वाढवायचा आहे, आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। देखना है दोनों अंपायर्स अब एक दूसरे से चर्चा करते हुए वहां पर नजर आ रहे हैं। डिसीजन अपना वापस लेते हुए अंपायर, ये डॉट बॉल रहेगी। सर निर्णय डॉट बॉल आहे। रमत सर,
येस, चला मॅचच्या दिशेने जाऊयात आपण आता. अंतिम टप्पा आहे आणि ज्या ठिकाणून धावा बनणं गरजेचं आहे. ओमकार केणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जोडीला बिलाल आहेत. मिस स्पोर्ट्स एका बाजूला पाहायला मिळत आहे, MUCC ओरिसा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यामधील संघर्ष आपण सध्याच्या घडला या ठिकाणी पाहतोय. जवळ मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शिवमला आपण या ठिकाणी पाहतोय. समोर ओमकार आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार खेळला. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या. हा चला मॅच सुरू होते. 41 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवम बिग हिट, टोलावलाय बॉल, टायमिंग नाही झालाय, फटलाय, फटका मात्र फसला. अय्यूब आलेत आणि असं वाटलं होतं की मोठा फटका या ठिकाणी येईल खरा, परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. ओमीला देखील माघारी परतावं लागतंय. इकडे अजय सर अंतिम टप्प्यामध्ये एक महत्वाची विकेट आलेली है. देखिए ओमी को बल्ला तो चलाना था, नए बल्लेबाज अब पवन केने मैदान में पहुंचते हुए, लेकिन जो सिचुएशन है विकेट हाथ में है, ज़्यादा गेंदें शेष नहीं है, तो ऐसे में आपको बल्ला तो चलाना है, बड़े स्ट्रोक खेलने हैं. लेकिन अच्छी गेंद थी, थोड़ा पीछे रखा था, उछाल ज़बरदस्त प्राप्त करते हैं गेंदबाज शिवम. कंधे का अच्छा जोर लगाते हुए ये देखिए बैक ऑफ लेन गेंद थी और खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन टाइमिंग उनका पूरी तरह से गलत रहा और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में अय्यूब के लिए. उन्होंने कोई गलती नहीं की. ओमी केनी 4 रन बनाकर पेविलियन की राह पर. 41 रन 2 विकेटों के नुकसान पर मिड स्पोर्ट्स भिवंडी. यस, 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु 2 लगातारचे डॉट बॉल देखील आलेले आहेत. या अंतिम टप्प्यामधील डॉट बॉल परवडण्यासारखे नाही आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पवन केने, भिवंडीच्या गोरसाईचं नाव भारतभर सध्या याही खेळाडूने 22च्या बरोबरीने केलंय. तेच मैदानाच्या आतमध्ये पवन पाहायला मिळत आहेत. सध्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या खेळाडूंपैकी एक मैदानाच्या आतमध्ये पवन केने आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु शिवम कंबोजने देखील चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चौकारानंतर मात्र लगातारचे चांगले 2 बॉल देखील या ठिकाणी टाकलेत. बॅटिंगसाठी पवन केने. ओहो हो, वेगवान खोलवर टप्प्याचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी टाकलाय. दबाव निर्माण करतोय सध्या बॉलर, कारण या अंतिम टप्प्यात 3 बॉल लगातार डॉट येणं मोठी गोष्ट आहे. अजय सर, एक्सप्रेस डिलीवरी थी और पूरे ओवर में आपने देखा कि उन्होंने बहुत तेज रफ्तार के साथ गेंदबाजी की है. यहाँ पर हालांकि हम चर्चा कर रहे हैं कि स्लोअर डिलीवरी डालने वाले गेंदबाज काफी इफेक्टिव साबित हुए हैं, लेकिन अच्छी रफ्तार के साथ भी यदि नियंत्रण अच्छा है तो आप बल्लेबाजों को परेशान कर सकते हो इस विकेट पर. आणखीन एक बॉल जो मात्र खोलवर टप्प्याचा होता आणि इकडे भाग्यशाली राहिले बॅटर. रनला महत्व होतं आणि रन येत आहेत. चांगली गोलंदाजी, परंतु 4 धावा नाही वाचू शकले. चौकार येताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5 आणि धावा 4 ने पुढे. भाग्यशाली साबित हुए हैं पवन के ने. फिर से लगभग यॉर्कर लेन पर रखने का प्रयास. पुलर लेन की गेंद इनसाइड एज लगा और कोई और दिन होता तो ये गेंद स्टंप्स पर भी टकरा सकती थी, लेकिन इस दफा विकेट कीपर और स्टंप्स के बीच में से निकल गई काफी तेज गति से, काफी फाइन, और 4 मूल्यवान रन्स मिलते हुए मिड स्पोर्ट्स भिवंडी को. मिड स्पोर्ट्स भिवंडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला MUCC ओरिसा आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी विरुद्ध ओरिसाचा सामना. पवन केने बॅटिंगला, शिवम बॉलिंगला. पवनसाठी टाकला बॉल खोलवर टप्प्याचा होता. कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होत आहे. फिल्डर तिकडे दिनू येत आहेत. आले, थ्रो केलाय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात बिलाल होत आहेत आउट. आणि इकडे एक धाव तर जरूर आली खरी, परंतु बिलाल आउट होताना पाहायला मिळाले. जोखिम उठाया गया था यहाँ पर. अच्छा क्षेत्ररक्षण स्ट्रोक तेज खेला गया था. बिलाल की एक बेहतरीन पारी समाप्त होती हुई 30 रनों का महत्वपूर्ण योगदान देने के बाद रन आउट हुए हैं बिलाल शेख. फुलर लेन की गेंद भले कि बीचों बीच लेकर खेले थे पवन के ने, लेकिन दूसरा रन मिलना यहाँ पर बहुत मुश्किल था क्योंकि गेंद तेज ट्रैवल कर रही थी. फील्डर भी तेजी से पहुंचे थे गेंद पर और बिलाल नहीं पहुंच पाए. षटक 5 संपलेलं आहे. धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते आपल्याला ती 46 धावा 1 ओव्हर शेवटची बाकी आहे आणि याची चर्चा आपण जरूर करू. एक 13-14 धावा आल्या तर धाव संख्या 60 होऊ शकते आणि 60ची मॅच चांगली होऊ शकते. आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भिवंडीच नाही तर भारतीय टेनिस क्रिकेटचा संकटमोचक मैदानाच्या आतमध्ये टीम संकटात आहे. भावेशला बोलवा आणि त्यानंतर त्याची कामगिरी पहा. तर भावेशची मैदानातील एंट्री पाहूया आता काय होत आहे. बड़ी जिम्मेदारी भावेश के कंधों पर रहेगी. आखिरी ओवर है और पारी को फिनिशिंग टच उनको देना है. एक और अलग एंगल से, स्क्वायर ऑन एंगल से आपको दिखाया जा रहा है कि किस तरह से बिलाल आउट हुए. काफी पीछे रह गए थे जबकि बिलाल काफी अच्छी बैटिंग कर रहे थे. पवन केने और भावेश पवार की जोड़ी है क्रीज पर. गुरसई बी टीम के दोनों भी खिलाड़ी है और ग्रामीण में गुरसई बी के लिए कई बार बेहतरीन पार्टनरशिप्स इन दो बल्लेबाजों के बीच में हम देख चुके हैं.
लेकिन आज ऑल इंडिया ओपन हाफ में खेलते हुए मिड स्पोर्ट्स भिवंडी के लिए खतरनाक बल्लेबाज है। ऐसी सिचुएशन में ये दोनों भी बल्लेबाज राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन, और मनीष राठी के हाथ में गेंद थमा दी है MUCC ओडिशा टीम के कैप्टन ने। MUCC ओरिसा शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत सगळं काही नियंत्रणात पाहायला मिळत आहे, परंतु या स्पर्धेत आपण काही मॅचेस अशा सुद्धा अजय सर पाहिल्या ज्या 50, 55, 60 मध्ये सुद्धा जिंकल्या गेल्यात, ते सुद्धा आपण पाहिलंय की त्याच्यामध्ये सुद्धा टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळालेल्या आहेत। परंतु हा सामना दिवसाचा आहे, पाहूया काय होईल। मनीष राठीच्या हातात बॉल आहे खरा, परंतु बॅटिंगसाठी भावेश यांना आपण पाहतोय। भावेश पवार आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी त्यांचा जरूर होणार आहे। गोरसईचं नाव जगप्रसिद्ध करणारा खेळाडू बॅटिंगसाठी भावेश। पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळला, या संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये आलाय, संकट निवारण करायला सुरुवात झाली आहे। पवार पॉवर पहिल्याच बॉल पासून येतोय चौकार 4। भावेश पवार के बल्ले से ओवर पिच गेंद मिली, थोड़ी सी जगह भी थी ऑफ स्टंप के बाहर और हाथ खोले उन्होंने, लॉफ्टेड कवर ड्राइव, खूबसूरत चौका और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए मिड स्पोर्ट्स भिवंडी के। भावेश आले आणि आल्या जर पाहिलं तर इकडे दबाव थोडासा हटवायला सुरुवात केली आहे, असं नाही तर एकाच बाजूला मैदानाच्या प्रत्येक कोण्यामध्ये आणि पाहिजे तिथे आणि लांबच लांबवर फटके मारण्यासाठी भावेश देखील ओळखले जातात। समोर मनीष राठी, परंतु बॅटिंगला भावेश पवार। हो 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 हो, या वेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच बॉल करण्याचा प्रयत्न राहिला, पुलर होता आणि बॅटच्या पट्ट्यात दिशा द्यायचा प्रयत्न होता फक्त कुठेतरी, परंतु तो नाही शक्य झालं। वेगात बीट करून गेले भावेशला। जहां गति में बीट हुए हैं भावेश, बैकवर्ड ऑफ द पॉइंट इस बार स्लाइस करते हुए निकालना चाहते थे, लेकिन बल्ला चलाने से पहले ही गेंद बल्ले को बीट करती हुई निकल गई थी विकेट कीपर की तरफ। अच्छी गेंद, अच्छी वापसी मनीष राठी द्वारा। यस, मनीष राठी विरुद्ध भावेश पवार। या वेळेला आणखीन एक आता स्टेडियम मध्ये पाठवलाय, जबरदस्त स्ट्रोक भावेश पवार, संकट मोचक पारी 6। बहुत ही साधारण गेंद थी ये चंदू सर, मनीष राठी से ये उम्मीद बिल्कुल भी नहीं है। लेग स्टंप की दिशा में भटक गए थे, छोड़ देते तो शायद ये वाइड भी हो सकती थी, लेकिन मौका था भावेश पवार के पास और बल्ला चलाया उन्होंने, मानो केवल दिशा दिखाने का कार्य किया हो। टाइमिंग लाजवाब थी, गेंदबाज की जो गति थी उसका उन्होंने इस्तेमाल किया और सीधे भेज दिया है दर्शकों के लिए इस गेंद को 6 रन। 6 धावा भावेश पवार मैदानात आणि वातावरण निर्मितीच होताना पाहायला मिळते। मनीष आणि समोर जर पाहिलं तर भावेश पवार ऑप्शनच्या बाहेर दबाव थोडासा इकडे जाणवताना पाहायला मिळतोय आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित करण्यात येताना पाहायला मिळतोय। धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचं आगमन वातावरण निर्मितीच करून जातं, तो येतो, तो खेळतो आणि सामन्याचं पारड बदलून टाकतो। नाव भावेश पवार। धाव संख्येला आपण ज्याची चर्चा करतो तो 60च्या दिशेने आता मार्गस्थ करताना पाहायला मिळत आहेत, कारण षटकार आलाय, कारण चौकार आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार आलाय। तो आला तर प्रेक्षकांची मैदानात गर्दी वाढते, तो आला तर प्रेक्षकांची युट्यूबलाही गर्दी वाढते आणि एकाच वेळेला भावेश आणि पवन दोघेही मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे माहोल या दोघांनी गोरसईमय आणि त्याचबरोबर क्रिकेटमय करून टाकलाय। मनीष राठी यावेळेला समोरच्या दिशेने खेळायला गेले आणि शॉर्ट सिलेक्शन नहीं करू शकले, भाग्यशाली राहिले, कारण सोपा नव्हता तो जेल प्रयत्न केला। बहुत मुश्किल होते हैं इस तरह के कैचेस तेज गेंदबाजों के लिए। फॉलो थ्रू में कैच लपकना, हैमर किया था गेंद को, बल्ले के थोड़ी निचले हिस्से पर लगी लेकिन फिर भी काफी तेज ट्रैवल कर रही थी और फॉलो थ्रू में कैच लपकने की कोशिश हुई, प्रयास काफी अच्छा था लेकिन कैच लपक नहीं पाए हैं मनीष राठी। मनीष भी बहुत अच्छे गेंदबाज है, रफ्तार है उनके पास, लेकिन जरूर थोड़ा सा कंट्रोल कहीं ना कहीं कम रहा, जिस वजह से 2 बड़े शॉट्स आए हैं लेकिन वापसी करने की कोशिश में है मनीष राठी। 2 गेंदे पारी में शेष। भावेश पवार ऑप्शनच्या बाहेर कुठेतरी रिचेबल द्यायचा नाही, बॉल बाहेर टाकायचा, आवाक्यात नाही टाकायचा, ही रणनीती वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे टप्प्यावरचं नियंत्रण थोडंसं हरवलंय आणि कारण थोडेसे पहिलेच शफल झाले होते, परंतु बॉल बराच बाहेर टाकला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 58 धावांवर मिड स्पोर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतोय। 2 गेंदे अभी भी शेष है चंदू सर, 58 रन ऑलरेडी स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। ये हाईली कॉम्पिटिटिव स्कोर रहा है, चैलेंजिंग स्कोर रहा है इस पूरे टूर्नामेंट में। यस, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आलेली एक रन इकडे खूप महत्वाची असणार आहे।
22 साठी बॉलिंग कुठे करायची विचाराचं काहूर मनामध्ये माजलंय सध्या गोलंदाजाच्या. आणि इकडे ते करत असताना जर पाहिलं तर अतिरिक्त धावांची भरमार देखील होताना पाहिलं मिळते. कारण या ओव्हरमधील तिसरा वाईट बॉल आलाय. 59 धावा धावफलकावर आहे. जिकडनं फाईट होऊ शकते तिथपर्यंत संघ पोहोचलाय. परंतु 22 आहेत. या धावसंख्येला आणखी पुढे न्यायचा प्रयत्न त्यांचा सुद्धा इकडे असणार आहे. लगातार वाइड यॉर्कर का प्रयास हो रहा है, लेकिन उसमें नियंत्रण का अभाव है. लगातार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदबाजी हो रही है. 3 वाइड गेंदे, लंबा चलता हुआ ये अंतिम ओवर मनीष राठी का और खर्चीले साबित हुए हैं. 13 रन अभी तक आ चुके हैं. भावेश पवार खेलने के लिए एक बार फिर से तैयार होते हुए. मनीष 22 साठी या वेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. तिकडे फिल्डर येत आहेत आणि आता थोडीशी गती कमी केली होती या बॉलवर आणि तिकडेच फसले भावेश. विकेट येताना पाहिलं मिळेल. हालांकि इस बात से मैं थोड़ा सा हैरान था कि अभी तक स्लोवर डिलीवरी क्यों डाली नहीं गई है, क्योंकि हर गेंदबाज को हम देख रहे हैं 1-2 स्लोवर डिलीवरी जरूर डाल रहे हैं गेंदबाज. भले ही तेज गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन स्लोवर डिलीवरीज का अच्छा खासा इस्तेमाल किया गया पूरे टूर्नामेंट में. लेकिन अभी तक स्लोवर 1 का इस्तेमाल इस ओवर में नहीं हुआ था. अब स्लोवर 1 डाला उन्होंने, उसका फायदा मिला. 10 रन बनाए भावेश पवार ने आउट होने से पहले. इस तरह से आउट हुए. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद थोड़ी धीमी आई, बाउंस अच्छा था, टॉपेज हुआ और एक आसान सा कैच फील्डर के लिए शॉर्ट फाइन लेग की दिशा में. नक्कीच इकडे महत्वपूर्ण असणाऱ्या त्या सगळ्या बाबी. एका बाजूला जर पाहिलं तर महेंद्र मागे मोजके बॉल खेळायला येतात, परंतु वातावरण स्वतःच्या नावाने करून जातात. पाहूया, टीमला गरज आहे आता, कारण धावसंख्या जर पाहिली तर 59 आहे. मनीष, महेंद्र मागे, भिवंडीचा सिक्सर किंग ही देखील त्यांची ओळख आहे. आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. भले एक बॉल खेळायला मिळू देत, परंतु कामगिरी तीच करावी लागेल. नेहमी सारखी संकट मोचकाची आपल्या टीमसाठी प्रभावी. आदरणीय तेजस सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. तेजस साहेब, आपणास विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. भिवंडी ऑलिम्पिक मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मनीष राठी, महेंद्र मागे. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा जास्त वेगात टाकलाय. अतिरिक्त वेग मात्र या ठिकाणी प्राप्त झाला बॉलला आणि बॅकफुटला जाऊन तो बॉल काही तेवढा खेळायला मिळाला नाहीये. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बैटिंग साइड का रिव्यू बचा हुआ था तो रिव्यू ले लिया है, लेकिन देखना है नतीजा. आखिरकार फैसला तीसरे अंपायर करेंगे. इट्स अ फेयर डिलीवरी. जी हाँ, टैक्टिकल रिव्यू था. महेंद्र को भी कहीं ना कहीं पता तो था कि यहाँ पर निर्णय उनके पक्ष में आने वाला नहीं है, लेकिन रिव्यू था इसलिए वो रिव्यू लिया था. जोरदार एक्सपेंसिव ड्राइव लगाने का प्रयास, लेकिन अच्छी एंगल बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकली थी. अंतिम गेंद डॉट. पारी समाप्त हो चुकी है यहाँ पर इस सुपर 6 के दूसरे मुकाबले में मिड स्पोर्ट्स भिवंडी की. टोटल अच्छा है, 59 रन बनाए हैं और 60 रनों की चुनौती MUCC ओडिशा टीम के सामने सुपर 3 में पहुंचने के लिए. बैटिंग कार्ड बिलाल की पारी जबरदस्त रही. शुरुआत में जरूर थोड़ा सा स्ट्रगल भी किया था पावर प्ले में, लेकिन 30 रन बनाए 16 गेंदों में. टॉप स्कोरर रहे इस पारी में और उन्हीं की पारी की बदौलत एक अच्छा टोटल. आखिरी ओवर में भावेश पवार के कुछ अच्छे शॉट्स हमने देखे. एक चौका और एक छक्का, 10 रनों का योगदान उन्होंने दिया. अन्य बल्लेबाज कुछ विशेष तो नहीं कर पाए, लेकिन फिर भी 59 रन इस विकेट पर एक बहुत अच्छा स्कोर है. हो, आणि गोलंदाजीच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर त्याची ग्राफिक्स आपण त्याची देखील चर्चा या ठिकाणी करू. कारण होल्डर 2 ओव्हर टाकल्या, विकेट जरी नसेल मिळाली, 15 धावा केवळ खर्च केल्या. मनीष राठी 1 षटक 13 धावा, थोडेसे महागडे राहिले, परंतु 1 विकेट घेतली त्यांनी. रोहित शर्मा हे थोडेसे महागडे राहिले, कारण 22 धावा खर्च केल्या, आज त्यांनी विकेट नाही मिळाली. आणि शिवम यांनी 9 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील घेतली, तेही यशस्वी राहिलेत. आणि 59 धावा विजयासाठी 60 आणि 60 धावा 6 ओव्हर म्हणजे बऱ्यापैकी फाईट करू शकते इथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या डावात या मॅच कशी होईल आपल्याला उत्कंठ असणार आहे. सुपर 6चा हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु ज्यावेळेला सामना दुसऱ्या डावात जाईल, आवाज ज्यांचा ऐकूया, ज्या आवाजाने भिवंडीच नाही तर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी क्रांती घडवली, अशी क्रांतिकारक कॉमेंटेटर म्हणजेच सिद्दीक बाबे सर आणि जोडीला जर पाहिलं तर IPLची मखमली आवाज माझे जवळचे मित्र कुणालजी दाते सर यांना देखील आपण ऐकणार आहोत या मॅचमध्ये. धन्यवाद चंदू शेट्टी जी, धन्यवाद अजय घरात. बहुत ही जबरदस्त आंखों देखा सुना रहे थे ज्येष्ठ समालोचक. आज हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हैं, महाराष्ट्र के मैचोट कमेंटेटर चंदू शेट्टी जी हैं, सदाबहार कमेंटेटर अजय घरत हैं, मिस्टर IPL सर कुणाल दाते हैं और उभरती हुई भिवंडी की
एक आवाज समीर ठाकरे जी है। तो एक ब्रेक है और ब्रेक में हम आपको लिए चलते हैं कोएनकर रेशमा महकर के पास। देखिए बहुत सही आकलन किया था अजय गरत और चंदू सर ने। बिलाल शेख से वही क्वेश्चन मैंने किया था कि पावर प्ले में रन आते हैं उसके बाद रन नहीं आते, लेकिन मीत स्पोर्ट हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चोगले फेम टीम ने एक अच्छा लक्ष्य रखा है। MUCC उड़ीसा के सामने 60 का लक्ष्य रखा है। इस मैच में कुणाल हमने देखा कि कल रात के सबसे घातक गेंदबाज रोहित शर्मा नहीं चले। तो चलते इस वक्त कोएनकर रेशमा मेकर के पास। आइए चलते हैं, खेल की शुरुआत होने जा रही है और साइड लाइन पे जुड़ रही है कोएनकर रेशमा मेकर। धन्यवाद। चलिए तो फिर से एक बार आप सभी का स्वागत है भिवंडी ओलंपिक 2025। और अब प्लेयर्स पवेलियन श्रीनाथ एंटरप्राइजेस से मीत ब्रदर्स मीत स्पोर्ट्स के प्लेयर्स की दमदार एंट्री हम देखने वाले हैं। श्रीनाथ एंटरप्राइजेस प्लेयर्स पवेलियन, आ जाइए बिलाल शेख एंड टीम। ओपनिंग बैटर्स MUCC ओडिशा के चलो बिलाल शेख एंड टीम। मी स्पोर्ट्स भिवंडी या टीमची एंट्री आता मैदानाच्या आतमध्ये होते। एक टार्गेट सेट झालाय या मॅच मध्ये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता करण्यासाठी दोन ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि फ्लड लाईट्स सुरू होण्याच्या अगोदर कुठेतरी जो सूर्यप्रकाश आता मैदानामध्ये आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न बॅटर करतील आणि फ्लड लाईट जसे सुरू होतील त्याच्यानंतर तो फायदा उचलण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा टीम देखील तो उचलण्याचा प्रयत्न करतील। 60 धावांचं टार्गेट आहे आणि या 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता सेकंड इनिंग मध्ये सुरू होईल। कुणाल सर, आई थिंक वेरी गुड टोटल मेड बाय मीत स्पोर्ट। दूसरी तरफ हम देखते हैं तो ये दिखाया जा रहा है भावेश पवार और एवन पवन को। बल्लेबाजी में कप्तान बिलाल शेख ने क्या कमाल की बल्लेबाजी की। पूरा भिवंडी ओलंपिक अगर हम उठा के देखते हैं तो दोनों फॉर्मेट में बिलाल शेख ने बहुत अच्छा स्टार्ट दिया है। अब बारी है शाहिद शेख की। कमाल के खिलाड़ी हैं मुन्ना शेख और शाहिद शेख। खेल की शुरुआत होने जा रही है। टाइमर चला आता लगेचच सामन्याला सुरुवात करायची, मॅच सुरू करायची।
लवकरात लवकर सामना सुरू करा, कारण दुसरा सामना आहे आपल्या समोर सुपर 6 मधला. याच्यानंतर दोन पुण्याचे बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील आणि या मॅच नंतर त्या दोन्ही टीमचा टॉस होईल आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये सुपर 6च्या मॅच मध्ये 60 धावांचं लक्ष्य आहे, 60 टार्गेट. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन ओपनर्स मैदानामध्ये तयार आहेत, शाहिद शेख आणि त्याच्या बरोबरीने मुन्ना. Kunal sir, do you think mandatory power play 2 overs is most important for both sides? दोनों टीमों के लिए मैंडेटरी पावर प्ले के दोनों ओवर काफी इंपॉर्टेंट है. खेल की शुरुआत करना है. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. हकीम भाई भी हमारे साथ हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. ऑन फील्ड अंपायर, मैच की शुरुआत करना है. एक फाइटिंग टोटल मीत स्पोर्ट भिवंडी ने रखा है इस वक्त MUCC उड़ीसा के सामने. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. खेल की शुरुआत होती हुई. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. फिल्डिंग साईट मी स्पोर्ट्स दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. अंपायर आपण लगेच मॅच सुरू करायची आहे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. युवा नेते मीत महेश चौगुले साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भिवंडी ऑलिम्पिक आलिमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल को मोर्चे पे लगाया गया है. अभी अभी युवा नेता मीत चौगले साहब हमसे जुड़े हैं, उनको दिखाया जा रहा है. विकास बाफना, भावी नगर सेवक महेश जादव भी वहाँ नजर आ रहे हैं. खेल की शुरुआत होती हुई आलिमगढ़ एक्सप्रेस सामना करेंगे बैट्समैन शाहिद शेख. पावर प्ले के बहुत ही स्पेशल बैट्समैन कहे जाते हैं. स्ट्रोक उड़ा के खेलने में काफी माहिर है. पहली गेंद हिमांशु पाटिल, लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए शाहिद शेख के लिए. ओह बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, दूर से खेले थे वहां पर शाहिद शेख. चांगला बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला आणि एकदम शरीरापासून थोडासा दूर खेळला शाहिद. हा बॉल पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो शाहिद, नो डाऊट. परंतु पहिल्या चेंडूवर तरी मी म्हणेन हिमांशू वरचा ठरतोय. 60 धावांचं टार्गेट आहे. चांगलं टार्गेट सेट केले. मजा येईल या मॅच मध्ये. MUCC पावर प्ले में रन बनाने की कोशिश करेंगी. फुल टॉस गेंद, बढ़िया स्ट्रोक है. गेंद जा रही है कवर, एक्स्ट्रा कवर के बीच में. टिपिकल शाहिद शेख स्ट्रोक, 4 रन. मेघजी यांचं देखील इथे आगमन. आपले मनपूर्वक स्वागत. विट मिळाली या बॉलवर, जागा मिळाली आणि जागा दाखवली कव्हर्सला. बरोबर दिशा देत असताना 4 धावा वसूल केल्यात. पॉवर प्ले फोडण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. भरपूर मोठी जागा होती आउटसाइड डॉप स्टंप आणि बरोबर दिशा देत असताना कव्हर्सला हा चौकार ठोकलाय. पहिला चौकार या इनिंग मधला आलाय MUCC संबलपूर ओडिसाच्या खात्यात. हिमांशु पाटिल, पटकी भी गेंद थी, खींच के मारा है, चाबुक है और गेंद सीधी चली गई है इन फ्रंट ऑफ मिड विकेट. 6 रन.
बॉल कडक पुलचा फटका इथे पाहायला मिळाला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तयार होता शाहिद. त्याला माहित होतं या अगोदरचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, तो देखील फुलर लेनचा होता, फुलटॉस होता, म्हणजेच आता कुठेतरी शॉर्ट बॉल किंवा बाउन्सर येईल म्हणूनच पहिलेच मन बनवलं होतं. पाक रिचच्या किती आतमध्ये उभा आहे, 2 विंडो मध्ये दाखवलं जात आहे. जसा शॉर्ट बॉल आला तसा पुल केला आणि जिथे स्वीट स्पॉट असतो बॅटचा तिथे बॉल लागला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट पुल, हा येतोय सिक्सर. मेरा अपना मानना है कि गेंद में ज़्यादा खराबी नहीं थी, शॉट को बनाया है वहाँ पे शाहिद शेख ने. क्यों कहा जाता है इन्हें टेनिस क्रिकेट का गब्बर. हिमांशु पाटिल शाहिद के लिए दूर चले गए वाइड, 1 रन से MUCC उड़ीसा का स्कोर 11 पे पहुंचता हुआ. हा बी झालाय शाहिद आता माइंडसेटवर किंवा माइंडवर बॉलरच्या, कारण माहिती होतं आता यानंतर वाईड यॉर्कर येईल, जास्त बाहेर टाकला, दिशा खराब, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, 11 रन आता स्कोर बोर्डवर झालेले आहेत भिवंडी ऑलिम्पिक मध्ये MUCCच्या खात्यात. हिमांशु पाटिल सेम फील्ड लगाए उन्होंने, ऑफसाइड में एक कॉर्डन है. शाहिद को चॉप करने की कोशिश, अच्छी वापसी, आहा निकलती भी वहां पर अंपायर टच से मस्त नहीं. टोकन अपील. सो कमबॅक झालंय. हा एक डॉट बॉल येतोय, 11 धावांवर स्थिर आहे धावसंख्या. पहिलं षटक हिमांशु पाटीलचं, पहिला बॉल निर्धाव टाकला, त्याच्यानंतर चौकार षटकाराची आतिषबाजी झाली, एक वाईट बॉल आला, त्याच्यानंतर कमबॅक केलंय आणि शाहिद सध्या नक्कीच चांगली इनिंग इथे पेश करत असताना MUCC साठी. हिमांशु पाटिल, शाहिद को मिसक्यू पुल है, पीछे खिलाड़ी भी हैं, लेकिन अब की बार भी गेंद देखने अंपायर का इशारे का इंतजार. कयाम शेख वहां पे खड़े थे, क्या 4 या फिर टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल बाउंड्री चेक करण्यासाठी. बड़ा मैच है, अंपायर भी दूध का दूध और पानी का पानी करना चाह रहे. बढ़िया फोर्सिंग स्ट्रोक. आदरणीय लकीभाई नगरसेवक यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आता नक्कीच मध्य पश्चिम मंडळ अध्यक्षपदी देखील लकीभाईंची निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सिक्स षटकार आलाय, त्या रेलिंगच्या बरोबर आतमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि हा सिक्सर घोषित करण्यात आलेला आहे. बरोबर समोर हॅमर्ड केला होता हा बॉल आणि पहा त्या रेलिंगच्या बरोबर आतमध्ये जाऊन पडलाय. सिक्सर, 6 धावा मिळतील. बड़े मैच के खिलाड़ी, बड़े मैच के खिलाड़ी शाहिद शेख, हिमांशु पाटिल. शाहिद को फिर दूर चले गए, फिर वाइड. 18 रन स्कोर बोर्डवर, 18 विदाउट लॉस. ठोस सुरुवात, पूर्ण ओव्हर आता शाहिदच खेळलाय असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातल्या त्यात धावाही त्याने केलेल्या आहेत. मुन्ना नॉन स्ट्रायकिंग एंडला, कधी कधी नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेक्षक म्हणून पाहणं, बॅटिंग पाहणं ती एन्जॉय केली जाते. मुन्नाही तेच म्हणत असेल, चांगला खेळलाय शाहिद. हिमांशु पाटिल, शाहिद को फिर चॉप करने की कोशिश, फिर वाइड. निरंतर त्याच लेंथवर गोलंदाजीचा प्रयत्न आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि बॉल सातत्याने बाहेर टाकला जातोय. आणखीन एक वाईड बॉल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या 19 41 धावा करायच्या आहेत आता. दूर रखना चाह रहे हैं शाहिद से. फिर पुल किया है, खींच के मारा है. अब की बार फील्डर के लिए मौका नहीं. 4 रन इन फ्रंट ऑफ काउ कॉर्नर. दिस इज द क्लेवर बैटिंग फ्रॉम गब्बर ऑफ टेनिस क्रिकेट शाहिद शेख. फोडलाय, पॉवर प्ले फोडलाय पूर्णपणे. या ओव्हरमध्ये 23 धावा आल्यात. सगळ्या बाजूला फटके सजवले. पहिला बॉल ज्यावेळेला चौकार मारला तो कव्हर्सला मारला होता, त्यानंतर मिड विकेटला पुल केला होता, षटकार आला होता. एक डॉट बॉल आला, षटकार मारला, समोर मारला फोर्स करत असताना आणि हा मिड विकेटला पुल करत असताना. लाजवाब बॅटिंग गब्बरची. गब्बरची दहशत पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. या मॅच मध्ये धावा झाल्या 23. ये पूरा ओवर दिखाया जा रहा है 70 के माध्यम से. ये कवर के ऊपर पहला चौका लगाया था शाहिद शेख ने. उसके बाद इस गेंद को उन्होंने जबरदस्त खींच के मारा था इन फ्रंट ऑफ मिड विकेट. 6 रन काउ कॉर्नर के ऊपर. उसके बाद वाइड गेंद थी हिमांशु की. ये अच्छी गेंद थी, चॉप करना चाह रहे थे, अपील हुई थी.
ये गजब का हैमट किया था, कैलकुलेटेड 6। फ्लड लाइट चालू करना है, फिर से वाइट कर बैठे थे हिमांशु, एक और वाइट कर बैठे थे हिमांशु पाटिल, और ये आखिरी गेंद कमाल का पुल शॉट। क्या टेलीकास्ट कर रहे हैं आज भूपेश कराले हमसे जुड़ चुके हैं। 70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। मिशन 10 लाख से कुछ ही दूर है 70 स्पोर्ट्स। फर्स्ट ओव्हर अटॅकिंग क्रिकेट, पहिल्या ओव्हरमध्ये लाजवाब खेळ शाहीदचा, 6च्या 6 बॉल तो खेळला आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची खेळी त्याने साकारली. सेकंड ओव्हर आता फार एंड कडून गोलंदाजी केली जाईल. लेट हाजी अब्दुल समद सेट स्टँड एंड कडून. फ्लड लाईट्स आता सुरू करायचेत. मंडप डेकोरेटर्स रुपेश पाटील. सेकंड ओव्हर विवेक शेलार आणि समोर मुन्ना शेख आता खेळताना दिसेल. नाशिकचा एक नामांकित खेळाडू, क्लासी खेळी काल त्याने साकारली 37 धावांची आणि त्या इनिंग मध्ये सगळ्यात जास्त षटकार त्याने मारले. काल एक वेगळाच अंदाज दिसला बॅटिंग मधला, एक वेगळं रौद्र रूप धारण केलं होतं मुन्नाने कालच्या इनिंग मध्ये. थोडासा शरीरापासून दूर खेळला, बॅटच्या आतमध्ये लागतोय, श्यामच्या हातात जाईल आणि इथे एक डॉट बॉल येतोय. देखिए जहां तक ताल्लुक है मीत स्पोर्ट भिवंडी का, अब पलटवार विवेक शेलार को करना होगा, और विवेक शेलार में इस तरह का बहुत ज्यादा टैलेंट है. फर्स्ट बॉल डॉट. विवेक शेलारचा 23 धावा स्कोर बोर्डवर. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली, कमबॅक आता करावं लागेल. बॉलिंग करणाऱ्या टीमला लेट कट गलीमधून काढलाय. थर्ड मॅनला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. बॉलरच्या पेसचा वापर, येतोय चौकार. जाजीबुल इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं, इससे बेहतर लेट कट आपको मिलेगा नहीं. शरीर के करीब लेट कट कर दिया, फ्लाई स्लिप और गली के बीच में से क्या शॉट केला है. डिलाइटफुल स्ट्रोक, 4 रन. चांगला फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळते. बरोबर लेट खेळला परंतु थेट खेळला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने गलीमधून बॉलला काढलं आणि बॉलरच्या पेसचा चांगला वापर करताना दिसला मुन्ना. बॅटची कडा घेतलीये. मुन्ना स्वतः चालत सुटलाय डगआउटच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का बसतोय MUCC संबलपूर ओडिशाला. मुन्ना बॅक टू द पेविलियन. खेला था वहां पे, अतिरिक्त उछाल रहा था गेंद में. पहली विकेट आखिरकार प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार के खाते में. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए. ये देखिए ज्यादा हाइटी अपर कट करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, और शाम को पता था कि शाम में कैच कितना इंपॉर्टेंट है. मुन्ना बाहेर आणि दिनू कांबळे आता फलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅटरला लेफ्ट हँडेड बॅटर रिप्लेस करतोय. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या खेळाच्या भागात येतात, रणनीतीचा हिस्सा असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे किती लेफ्टी बॅटर आहेत, विरोधी टीमकडे किती लेफ्टी गोलंदाज आहेत, कुठल्या बाजूने हवा सध्या खेळतीये, हवा वाहते, तो प्रवाह पाहिला जातो. लेफ्ट हँडेड बॅटरला किती ऍडव्हान्टेज आहे, दुसऱ्या एंडने राईट हँडेड बॅटरला किती ऍडव्हान्टेज मिळू शकतो. हे सगळं प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. जसा मुन्ना आऊट झाला लगेच दिनूला पाठवलं, कारण लेफ्ट हँडेड बॅटरसाठी सध्या हवा खेळतीये मिड विकेटला, आणि त्या दिशेला जर तुम्हाला अटॅक करायचं असेल तर लेफ्टी बॅटर पाहिजे टीम मध्ये. धावा झाला 27-27. परंतु विवेक शेलार ब्रेक थ्रू दिलाय, पहिला दिलाय, अजून विकेट्स घ्याव्या लागतील या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. मीत स्पोर्ट्सला दमदार हॅट्रिक आमदार महेश प्रभाकरजी चौगुले यांचे सुपुत्र मीत चौगुले यांच्या नावाने त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. परत एक वेळा लेट कटचा अंदाज, गलीमध्ये फिल्डर आहे, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, शाहीद तोपर्यंत पोहोचला. ओव्हर थ्रो मध्ये आणखीन एक धाव मिळताना दिसेल. 2 धावेने खातं उघडले दिनू कांबळेचं. ये रन बचाने होंगे, ये रन बचाने होंगे. माना कि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं,
लेकिन इस तरह के रन अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है। अभी भी हम देखते हैं टोटल बहुत अच्छा है, पावर प्ले को जबरदस्त यूज किया है, खासतौर से गब्बर ऑफ टेनिस क्रिकेट शाही शेख ने। 29 रन, 31 धावांची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये। दिनू कांबळे स्ट्रायकिंग एंडला तयार। ओ जास्त बाहेर टाकलाय, अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या 30, अर्धा धावा आता इथे झालेल्या आहेत। अर्धा प्रवास संपलाय, अजून अर्धा करायचा आहे। ज्यादा दूर कर बैठे थे ऑफ कटर को। तीस रन 30। परत एक वेळा विवेक तयार। ओ पुढे टाकलेला बॉल होता, ओव्हर द बॉलर हेड, डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट, एकदम स्ट्रेट। भिवंडी ऑलिम्पिकचा बॅनर आहे तिथे धडकलाय हा षटकार। शॉट को देख के ग्रेट एंड स्ट्रेट डाउन द ग्राउंड, दिनू कांबळे स्पेशल 6 रन। क्लास। परत एक वेळा इनफिल्डच्या वरून आता तर बरोबर दिशा दिली, वाइडिश लॉन्ग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। गलती कर रहे हैं विवेक शेलार, सामने रख रहे हैं दिनू कांबळे के। ये तो ऐसे आप बल्लेबाज के बिल्कुल सामने गेंद को रख रहे हैं, ये आप शेर को मांस दे रहे हैं। होना तो ये चाहिए शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों का काम हो जाएगा। पावर प्ले में क्या पावरफुल रिप्लाई यहाँ पर MUCC उड़ीसा का। 2 ओवर में रन कितने आए? 40 रन, लगभग आधी मंजिल के ऊपर चले गए और डगआउट में हकीम भाई बहुत खुश नजर आ रहे। एक्झॅक्ट, नो डाऊट। अशरफ, हकीम भाई यांनी त्यांची संपूर्ण टीम आता नक्कीच खुश असेल। ज्या पद्धतीने स्टार्ट दिलाय, विशेष म्हणजे गब्बरने जो स्टार्ट दिला तिथून सामना खुला केला। पहिल्या ओव्हरमध्ये 23 केल्या, त्याच्यानंतर दिनूला पाठवलं, लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस केलं लेफ्ट हँडेड बॅटरने, आणि दिनू बॉटम हँडचा वापर खूप चांगला करतो। समोर षटकार मारला कव्हर्सला आणि बरोबर वाइडिश लॉंग ऑफला चौकार मारला आणि धावा झाल्यात आता 40। आता धावा करायच्यात 20। बिल्कुल, शायद अंपायर शार्पी लाइट्स बल्लेबाज के आंखों पे आ रही थी। वाइड से शुरुआत करते हुए भावेश पवार। इसका मतलब है कि मीत स्पोर्ट्स की बॉलिंग का कोई जादू नहीं चल रहा है। पहले पीटे गए हिमांशु पाटिल बैक टू बैक 17 दे डाले विवेक शेलार ने, और भावेश पवार ने यहां पर वाइड से शुरुआत की। भावेश की गेंद ऊपर लगी है, मौका बना था लेकिन पहले बाउंस पे गई। 1 रन ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारना चाहते थे शाही शेख। 42 धावा झाल्यात, 42। 18 धावांची आवश्यकता आहे। सूर्य अस्ताला चाललाय, फ्लड लाईट सुरू झाल्यात। अशा परिस्थितीमध्ये देखील चांगली बॅटिंग केली दिनूने मैदानामध्ये जाऊन। शाहिदने पहिला पॉवर प्ले फोडला, त्यावेळेला नक्कीच जो मंद सूर्यप्रकाश होता त्याचा फायदा घेतला आणि त्याच्यानंतर दमदार खेळ दाखवला दिनू कांबळेने। काय डाऊन दी ग्राउंड तो षटकार मारला त्याने। त्याच्यानंतर ओव्हर कव्हर्स वाइडिश लॉंग ऑफच्या मध्ये चौकार त्याच्या बॅटमधून आला। धावा थांबलेल्या नाहीयेत। भावेश पवार, गुच्छों में विकेटें लेना होंगी अगर मैच में वापस आना है तो। इस मर्तबा अंदर आती भी गेंद थी, बल्ले के अंदर लगी है लेकिन रन पूरा। सबसे बड़ी बात है कुणाल सर के रन आ रहे हैं, चाहे वो एज लग रहे हैं चाहे वो प्लेस किए जा रहे। येस एक्झॅक्ट। आणि मी चर्चा करत होतो दिनू कांबळेची 70-70 स्पोर्ट्सने ते दोन्ही फटके दाखवले होते। जो डाऊन डी ग्राउंड त्याने मारला होता, काय फटका होता, लाजवाब। झलक पा त्या फटक्याची, स्टँड अँड डिलिव्हर्ड, नजर पागी ती स्थिर होती। फुल केलाय,
फिर फोर्स किया है डाउन द ग्राउंड, विवेक शेलार की बढ़िया फील्डिंग, 3 रन अपने टीम के लिए बचाते हुए। आपको लगता नहीं कि वो दमखम नजर नहीं आ रहा है गेंदबाजी में जो इससे पहले मैचेस में हमने देखा था? चेक बॅडमिंटन विनर प्लेयर्स या ठिकाणी बसते आलेले आहेत. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे, अभिनंदन आहे. सौरभ प्रधान सर, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दीनू को हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है और अब जाकर दीनू कामले डीप स्क्वायर लेग पर आउट होते हुए अच्छा कैच पकड़ा है ओमी केनी ने. विकेट आली आहे दिनू कांबळेची, परंतु त्याने नक्कीच त्याचं काम केलं. आता लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी आणखीन एक पर्याय आहे या टीमकडे. अशरफ तो देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि तोच याला कदाचित रिप्लेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. दिनू कांबळे परतलाय, मोठी विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी आली आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी स्टंटमॅन अशरफ आता मैदानामध्ये. बिल्कुल टेनिस क्रिकेट का खूबसूरत और हसीन चेहरा वार भी गहरा करते हैं. बाली ट्रॉफी 2023 के ओपन इंडिया फॉर्मेट से मैन ऑफ द सीरीज थे. क्या टेलिकास्ट है. चेक प्रशांतजी लाड साहेबांचे शिवसहाय्यक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं प्रशांतजी लाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार 44 रन 2 विकेट. ये वीआईपी डाइस जहां पर अभी अभी आमदार साहब के पीए भी हमारे बीच जुड़ चुके हैं. नगर सेवक लकी सिद्दीकी साहब, विकास बाफना, आज बर्थडे बॉय थोड़ी देर में जुड़ेंगे, आनंद नायडू साहब. 44 रन 2 विकेट. भावेश पवार अशरफ के लिए आते ही कंट्रोल टर्न कर दिया, ऑफ हिज हिप्स 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ MUCC उड़ीसा का 45 रन 2 विकेट. 45 धावा झाल्यात. 15 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगती पथावर असताना चांगली बॅटिंग केली आहे. 60 धावांचं लक्ष कमी नव्हतं, परंतु सुरुवात धडाक्यात केली गब्बरने, शाहिदने आणि त्याच्यानंतर दिनू कांबळेने केलेली फटकेबाजी आणि आता अशरफच्या खात्यामध्ये ती सिंगल आली आहे. त्याचं खातं उघडलंय. 45. भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए और फॉलिंग स्वीप की कोशिश, गेंद बिल्कुल उनके कान के पास से चली गई श्याम चौधरी के हाथों में. 3 ओवर की समाप्ति, रन बने 45. 3 ओवर में 15 चाहिए. जो रिक्वायर्ड रन रेट है वो 5 का है. ये देखिए किस तरह से फॉलिंग स्वीप करना चाहता वहां पर. पहले चलते हैं डॉक्टर गवली सर के पास. 18 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 18 गेंदे 15 रन. पर्याय बॉलिंग मधले पर्याय आता शोधतायत टीम मिड स्पोर्ट्स. पर्याय आहेत या टीमकडे नो डाऊट. अनेक खेळाडू आहेत. विवेक शेलारला तो अनुभव आहे लेदर क्रिकेटचा, महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताना दिसेल आता याही वर्षी सातारा टीम मध्ये, आणि त्यामुळे पर्याय आहेत, त्याचाच योग्य वापर करणं गरजेचं आहे. परंतु जो पॉवर प्ले फोडलाय बॅटर्सनी पहिल्या 2च ओव्हरमध्ये 23 आणि 17 40 धावा केल्या, तिथून पूर्णपणे वरचं ठरलाय संघ MUCC. चेक रमेशजी उपाध्याय अर्थात बबलूभाई यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपका हार्दिक स्वागत आहे. 15 रन चाहिए. येस रवीजी तिवारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. बड़ा शॉट लगा तो जान निकल जाएंगी यहाँ पर इस मैच की. अगर विकेट गिरता है तो मैच को ऑन रखने की कोशिश रहेंगी मित स्पोर्ट्स की. अशरफ तयार बॅटिंगसाठी. सिंगलने त्याचं खातं उघडले. धावा झाल्यात 45. विवेक शेलारचा पहिला बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. अशरफच्या खात्यात टीमची धावसंख्या 46. 46 धावा.
हे सेन्सिबल क्रिकेट आहे. माहिती आहे शाहिद सेट आहे, शाहिदने मोठमोठे फटके मारलेत, शाहिद आक्रमण करतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला. Nicely played. Gentle push from Ashraf Khan, and rooted to the strike his senior partner Shahid Sheikh. So far, Shahid made 22 runs in 9 balls. शाहिद आता स्ट्रायकिंग एंडला. मोने गोलीवाडा या गावचा खेळाडू आहे, कल्याण आंबिवली परिसरातील. ओ शॉर्ट बॉल, हुक शॉट. शाहिदने पिकअप शॉट दाखवला आणि पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट हुक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. देखिए कॉन्फिडेंस लेवल कितना ऊंचा है कप्तान शाहिद शेख का. कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया था. बेहतरीन हुक शॉट. लगता है उनके पास बहुत समय है. और कुणाल सर, जब आपकी चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती. यस, उद्ध्वस्त करत चालला. एखाद्या बुलडोजर प्रमाणे गोलंदाजी उद्ध्वस्त करत गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 23, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. मागचं जे षटक होतं ते शांत गेलं आणि परत या ओव्हरमध्ये तो षटकार मारलाय. एखाद्या बुलडोजर कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर करायला हरकत नाही आज शाहिदला. ओह क्लास, काय फटका होता. नजरेच्या बरोबर खाली एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथूनही सिंगल मिळते. जाजिबुल नजर ड्राइव, लेकिन बढ़िया फील्डिंग. ये देखिए आंखों के बिल्कुल नीचे खेला हुआ स्ट्रोक था. वाओ, कमाल का स्ट्रोक. फोटोजेनिक शॉट. फोटो काढायला पाहिजे या फटक्याचा. स्क्रीनशॉट तर नक्की निघतील ज्या पद्धतीने हा खेळला. ओ पा, परत एक वेळा हा साइड अँगल व्ह्यू क्लासी. फ्रंट अँगलने तर अजून चांगलं दिसेल ते दृश्य. या बॉल नंतर 70 स्पोर्ट्स ते दाखवतील. ऑन साइडला हलक्या त्याने फ्लिक केलाय. एक धाव तिथे मिळताना दिसेल. सिंगल येते खात्यामध्ये. थोडासा फंबल्ड. 50 अप धावा झालेल्या आहेत आता या सिंगलच्या मदतीने. 54 शाहिदचा मगासचा जो स्ट्रोक होता फ्रंट अँगलने आता तुमच्या समोर दाखवला जातोय. क्लास दर्जा होता. ब्यूटी, लेकिन फील्डिंग भी अच्छी रही थी. लास्ट वन वाज अ फाइन स्ट्रोक टक्ड अवे ऑन द ऑन साइड बाय अशरफ खान एट डीप मिड विकेट. 54 6 करायचे आहेत. पायातला बॉल परफेक्ट यॉर्कर. त्यालाही सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान देणं, खराब बॉलचा समाचार घेणं, हेच तर क्रिकेटचं परिसूत्र आहे. याच्यावर तुम्ही खरे उतराल त्याच वेळेला सक्सेसचा ग्राफ तुमचा वाढतो. क्या कमाल का यॉर्कर था, लेकिन बहुत देर से आया है विवेक शेलार के हाथों से. ये देखिए परफेक्ट टो क्रशर और छोटी बैकलिप से डिग आउट किया था क्योंकि शाहिद शेख की आंखें जमी. 6 करायचे आहेत आता. ओ बॅटच्या आतमध्ये लागला. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. थ्रो येतोय विकेट कीपर एंडला श्यामकडे. ओव्हरची आता इथे होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 55. धावा करायच्या आता 12 बॉलमध्ये फक्त 5. बॅटिंग करणारा संघ MUCC संबलपूर ओडिशाला रिकेन मोंती यांचा संघ आहे. दोस्तों, आप देख रहे हैं भिवंडी ओलंपिक 2025. आज सुपर डे है, फाइनल डे है. आप सभी का हार्दिक स्वागत है. महेश प्रभाकर चौगले साहब, पायनियर स्पोर्ट, भारतीय जनता पार्टी भिवंडी, मिथ फाउंडेशन और अंजुमन स्पोर्ट्स की तरफ से. दर्शक अगर रेलिंग के पीछे कैच पकड़ते हैं तो आपको 2000 का इनाम है. बल्लेबाज सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो इरफान हदीस अंसारी की तरफ से 5000 का इनाम है. आज के बर्थडे बॉय आनंद नायडू साहब की तरफ से मैजिकल स्ट्रोक लगता है 6 मैजिक बॉक्स में तो 7000 का इनाम है. ये देखिए उनका बर्थडे है. बहरहाल यहाँ होनी अनहोनी में बदलती है या नहीं. गेंदबाजी के लिए कोटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल को. 12 में 5 बचाने किरण पाटिल. पहली गेंद बहुत खूबसूरत तरीके से टर्न कर दिया. देखिए शाहिद शेख जब स्टाइलिश स्ट्रोक खेलते हैं तो मानो ऐसा लगता है कि उस शॉट को कैमरे में हमेशा के लिए कैद किया जाए. 4 रन और चाहिए सुपर 3 में पहुंचने के लिए MUCC उड़ीसा को. किरण पाटिल इस मर्तबा लॉफ किया है. पीछे खिलाड़ी हैं
अशरफ खान चलते बने हैं, कोई गलती नहीं पवन के ने की, लेकिन इस विकेट ने आने में बहुत देर कर दी है. एक्झॅक्ट आणि भरपूर उशीर तर झालेलाच आहे आणि सामना देखील आता झुकत चाललाय MUCC संबलपूर ओडिशाच्या दिशेने. पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल होता, बॅक ऑफ द हँड टाकलेला बॉल आणि अशरफ मिडविकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न करताना इथे फसलाय. आउट होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहन खरात. रोहित खरात नए बैट्समैन आए. हालांकि यहाँ से केवल सुपर 3 में पहुंचने के लिए MUCC संबलपुर को सिर्फ 4 रन चाहिए. कुणाल सर, एक प्लस पॉइंट है यहाँ पर उड़ीसा के पास कि उनके पास बाएं हाथ के लगभग 4 बैट्समैन हैं. ये प्लस पॉइंट है. चार अच्छे बैट्समैन हैं और दीनू ने जो शॉट खेला था वो आज का जबरदस्त स्ट्रोक था. लेकिन आज शाही शेख के काफी तीखे तेवर हमने देखे. इस मरतबा अच्छी गेंद थी, बल्ले का किनारा, फ्लाई स्लिप में गई है या ओवर थ्रो हुआ है, ज्यादा जज्बाती हुए थे. अच्छा बैकअप किया है, सिर्फ 1 रन. 57 झाल्यात आता. 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी MUCC संबलपूर ओडिशाला. 3 रन रिक्वायर्ड. ओ खोलून ठेवलं होतं बॅटरला. फ्रंट फुटवर येत असताना खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेला होता बॉल फ्लाय स्लिप मध्ये. किरण पाटिल सामना करेंगे शाही शेख. 57 रन 3 विकेट. ऊपर लगी है, फील्डर है सर्कल में, एक और विकेट. ये रहता है जब आप तेज गेंदबाज हैं तो आपकी शॉर्ट पिच गेंदें भी उतनी सफाई से बल्लेबाज कनेक्ट नहीं कर पाता है जिस तरह करना चाहिए. यही कुछ हुआ पिछली गेंद पर. स्टिकरवर लागला हा बॉल बॅटरच्या. परफेक्ट शॉट बॉल. बाउन्सरचा वापर केला, वेग होता या बॉलवर आणि स्टिकरवर लागत असताना तो टायमिंग फसलं शाहिदचं आणि शॉर्ट मिड विकेटला झेल टिपला गेला. कृष्णा पवार आता न्यू बॅटर शाहिदला रिप्लेस करताना पाहायला मिळेल. बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होते, परंतु शाहिदसाठी डगआउट मध्ये टाळ्या नक्की वाजतील. काय बॅटिंग केली आहे शाहिदने. पॉवर प्ले फोडला. पॉवर प्ले मध्ये 23 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आणि आज सामना थोडासा आटोक्यात आणलाय त्यांनी MUCC साठी. नए बैटर कृष्णा पवार आए हैं. केवल 3 रन चाहिए. एक लम्हे लग रहा था कि 1 विकेट नहीं गिरेगा, अब 4 विकेटें गिरी है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता. किरण पाटिल ओ बल्ले का बाहरी किनारा, डायरेक्ट थ्रो भी लगा है और बैट्समैन आउट. बातों बातों में 5 रन में 5वां विकेट गिर रहा है. रोहित आउट होके चले गए. भावेश पवार का ये निशाना था जो कम ही चूकता है. थोड़ा देर से जागे यहाँ पर मित स्पोर्ट भिवंडी. 5 बजे का उठना नहीं है, 11 बजे का उठना है. अगर 5 बजे उठते तो कहानी कुछ और रहती. नए बैटर सुप्रीमो में अर्धशतक, नारंगी के फाइनल में 27. ये कमाल के खिलाड़ी हैं अयूब शेख. और क्या आज टेलीकास्ट हो रहा है, बिल्कुल इंटरनेशनल क्लास दिया जा रहा है. तीन रन पाहिजेत अजूनही 7 बॉल मध्ये. 7 गेंदे 3 रन. 5 विकेटें अभी भी हाथ में. यस, लकीजी ओळ यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
किरण पाटिल सामना करेंगे अयूब शेख। 3 रन और चाहिए, अच्छी बॉलिंग कर रहे हैं। अयूब को ऊपर लगी है, फील्डर नीचे, एक और विकेट। क्या हो रहा है? शॉर्टकट से जाने में अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार दी है अब उड़ीसा ने, क्योंकि अभी भी 3 रन चाहिए और 5 ओवर समाप्त हो चुके हैं। जो दर्शक ने 70 से हट गए होंगे वो दोबारा वापस आए होंगे। बराबर। देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। जो मुकाबला चौथे ओवर में खत्म लग रहा था वो मुकाबला अब छठे ओवर में आया है। और कुणाल सर ये देखिए 2 विंडोज में दिखाया जा रहा है, बड़े शॉट के लिए गए थे, अच्छी गेंद थी, मोटा लीडिंग एज लगा, आसमान में खड़ी रहेगी। किरण देख रहे हैं, नीचे आए, घूमे और फिर पकड़ा। चेक। भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। आपण पाहतोय की बॅडमिंटन भिवंडी ऑलिम्पिक 2025 अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा जी झाली होती आणि त्याचे विनर्स अंडर 15 असतील, सिंगल डबल फायनलिस्ट विनर या ठिकाणी आपण पाहतोय। उपस्थित झालेल्या सगळ्यांचं खरं तर खूप खूप अभिनंदन आहे। और द कमेंट्री बॉक्स किसने सोचा था इंपैक्ट प्लेयर आए? अमीर दाफेदार इन प्लेस ऑफ होल्डर। हकीम भाई होल्डर की जगह पर, होल्डर की जगह पर, यस ओके। होल्डरच्या जागेवर आता बॅटर अमीर दाफेदार चा वापर केला गेलाय। इम्पॅक्ट प्लेयर 6 गेंदे 3 रन, 6 बॉल मध्ये 3 धावा करायच्या त्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला। आणि काय सामना बदललाय एकाएकी। 12 मध्ये 5 करायच्या होत्या, मागच्या ओव्हर मध्ये फक्त 2 रन आलेत, 3 रन ठेवले डिफेंड करायला। आणि हे असे जे सामने आहेत हे शेवटच्या ओव्हर पर्यंत ज्यावेळेला जातात ना, हे 3 रन 4 रन च्या मॅच मध्ये कमाल होते। हे पाहते दृश्य, मगाशी दोन्ही बाजूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला, ओव्हरथ्रो ही झाला। बिल्कुल पूरा ओवर दिखाया जा रहा है, सेंसेशनल ओवर। ये शायद आउट हुए थे मिस्क्यू पुल शॉट खेलने में। क्या सेंसेशनल ओवर रहा था वहां पे। प्रतीक पाटिल ने कैच लिया, ये भावेश पवार का सीधा निशाना स्टंप्स को लगा था, बल्लेबाज रन आउट हुए थे। उसके बाद ये बड़ी विकेट है, ये बड़ी विकेट है, घूमती हुई गेंद और घूमते हुए किरण, बढ़िया कैच। येस एक्झॅक्ट, तोही फिरला, बॉलही चांगला फिरला आणि विकेट आली अय्यूबची। मॅच बदलली आहे। 6 बॉल मध्ये धावा करायच्या, 6 विकेट गमावलेत। 57 लॉस ऑफ 6 विकेट। चांगला रंगला हा सामना, सुपर 6 मध्ये महत्वपूर्ण मॅच। 6 गेंदे 3 रन। कुणाल सर आपको लगता नहीं कि MUCC ने ये मैच खुद ही बनाया है? अब क्या किया जाए? जिसको सर कटा के शहीदों में नाम लिखना हो उसको उंगली कटाने आप नहीं कह सकते। वाह। आणि त्यातल्या त्यात मला आता फिरोजची आठवण होते। फिरोजने त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्याचमुळे तो दिल्ली धमाका संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला होता। आता या सामन्यामध्ये तो उलटफेर दिसेल का? ओ पहिला बॉल सबमरीन पडल्यानंतर तर खालीच राहिलाय, फुटवर्क नव्हतं बॅटरचं, डायरेक्ट विकेट कीपरच्या हातात। आता डॉट बॉल आलाय, 5 बॉल 3 रन। दाफेदार को काबू में किया पहली गेंद पर। ओ माय गॉड, कितनी गेंद नीचे रही थी, लगभग आप कह सकते थे सरपंडी चेंडू। कृष्णा पवार स्ट्राइकिंग एंडला होता, त्याच्या विरुद्ध हा खाली राहिलेला, खाली बसलेला संघ बसणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे। बॉल तर खाली बसलाय, परंतु आता या मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी दिली आहे मी स्पोर्ट्सने। पहिली ओव्हर वगळता या मॅच मध्ये कमबॅक चांगलं झालंय। ओ बॉल हळूवारपणे उडवलाय, डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे, 1 रन तिथे मिळताना दिसेल। एक सिंगल आली आहे, आता बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये धावा करायच्या 2। देखिए बातों बातों में 6000 व्यूवर्स अब यूट्यूब पे हमसे जुड़ चुके हैं, सभी का स्वागत है। 70 स्पोर्ट्स पे जुड़ने वाले सभी व्यूवर्स का। आप एक एक रन कितना महंगा पड़ रहा है। देखिए मैं अक्सर कहता हूं कि सिक्सर लगाना आसान है, 1 रन बनाना मुश्किल है। एक्झॅक्ट, आणि हीच गोष्ट आपण त्या दिवशी देखील छेडली होती।
एक एक धावा करणं कठीण जातं, परंतु सिक्सर मारणं सोपं आहे. जगत आउट झाला त्या दिवशी पहिल्याच बॉलवर यॉर्करवर आणि त्याच्यानंतर सामना बदलला. मग धावा आल्या नव्हत्या दिल्ली धमाकासाठी. आता या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली आहे आणि आता जर हाच पॅटर्न राहिला तर मजा येईल या मॅच मध्ये. भावेश पवार ड्रॉप सीनचा हिरो आणि आता सध्या ड्रॉप सीनच आहे या मॅचचा. तर या मॅच मध्ये जर हिरो व्हायचं असेल भावेशला तर पुढे चांगले बॉल टाकावे लागतील, परंतु इम्पॅक्ट प्लेअरला हिरो व्हायचं असेल अमीर दाफेदारला तर इम्पॅक्ट म्हणून पाठवलंय तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे. होल्डरच्या जागेवर तो आलाय सुब्रोनील रॉय. इस तरह की स्थिति में भावेश पवार ने कई मर्तबा अपने टीम को जिताया है, लेकिन ये फॉर्मेट अलग है. 58 रन, 2 धावा करायचे आहेत. सर्व क्षेत्ररक्षक जवळ आहेत. ओ इथे सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, शफल झालाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउट होईल आमिर दाफेदार. अंपायरचा सिग्नल आउट, म्हणजे आता समीकरण आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धावा करायचे 2 आणि विकेट गेलेले आहेत 7. कुड बी अ सुपर ओवर. क्या हो सकता है सुपर ओवर भी हो जाए. मैच तो सुपर से ऊपर हो रहा है. दाफेदार सुपला खेलना चाह रहे थे, ये देखिए आंखें बंद कर दी. देखना है कि ड्रॉप सीन के हीरो ड्रॉप सीन में छाते हैं या नहीं. कडक मॅच, वॉट अ मॅच. न्यू बॅटर आता मैदानामध्ये. शिवम कंबोज न्यू बॅटर. 3 बॉल 2, 6,500 प्रेक्षक ऑनलाईन 70 स्पोर्ट्स वर आनंद घेतात. काय सामना रंगलाय. शाहिद आउट झाला, एकाएकी कलाटणी आली, त्यानंतर लगेच आपण पाहिलं की फलंदाज अय्यूब आउट झाला. अमीर दाफेदार चुकीचा फटका त्याने निवडला, रनआउट झाला. 7 विकेट गमावलेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40, परंतु नंतरच्या 20 धावा करत असताना नाकी 9 आणलेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. तुम्ही पाहताय भिवंडी ऑलिम्पिक. महेश शेठ चौगुले यांच्या माध्यमातून हॅट्रिक आमदार, दमदार आमदार यांची स्पर्धा. 2 सुपर ओव्हर एका स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिल्या. 3री सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य. आपले सगळेच मान्यवर, आपलं सहर्ष स्वागत. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये आता 3 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. विकेट आहेत 3. आता बॅटिंग करणाऱ्या साईडच्या जवळ 7 विकेट त्यांनी गमावलेत. कृष्णाने मात्र स्ट्राईक घेतली आहे. कृष्णा एक आक्रमक बॅटर आहे, परंतु सध्या जर विचार केला तर दबाव नक्की त्याच्यावरही असेल. बिल्कुल. हालांकि बहुत ही पाये के बल्लेबाज हैं. भावेश तयार. ओ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातात. श्यामच्या हातात टाळ्या वाजतायत. काय सामना इथे रंगलाय. मग अशी चर्चा होती की 12 बॉल मध्ये 5 रन याच ओव्हर मध्ये मॅच संपेल, 1 षटक ठेवतील MUCC ओडिसा, परंतु तसं झालेलं नाहीये. आता 2 बॉल मध्ये 2 रन हे समीकरण आलंय आणि विकेट गेलेले आहेत 7. क्यों कहा जाता है भावेश पवार को ड्रॉप सीन का हीरो. क्या कमाल का क्रिकेट हो रहा है. बने रहिए हमारे साथ. 2 गेंदे 2 रन, लेकिन ये छीनना होंगे, दिए नहीं जाएंगे. 2-2. प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार. आणि नक्कीच गर्व आहे या खेळाडूवर सगळ्यांसाठी, आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलाय प्रत्येक जण या खेळाडूची चर्चा करत असतं. बॉल 2, धावा 2, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल. 1 रन कंप्लीट. थ्रो येणं गरजेचं आहे. ओ श्यामच्या हातात थ्रो, रन आउट. आता कृष्णा आउट, म्हणजे आता 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. कमजोर दिल वाले मैच से हट जाएं. ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. मैच कोई भी जीते, सब लोग अंदर कोई जाएंगे. भी अंदर नहीं आएगा. व्हाट अ मॅच. काय थ्रिलिंग कॉन्टेस्ट पाहायला मिळालाय. न्यू बॅटर रोहित शर्मा. काल रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आणि आता या मॅच मध्ये ही विकेट आली आहे. बॅकफुटला जात असताना पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर होता, चांगला थ्रो आला परफेक्ट श्यामच्या हातात. श्यामसाठी एकदम सोपं काम होतं. आणि आता या मॅच मध्ये कलाटणी आली आहे. आमच्या मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. लास्ट बॉल, 1 बॉलवर 1 धावेची आवश्यकता आहे. एका बाजूला भिवंडी आहे, दुसऱ्या बाजूला ओडिशा आहे. चला तर दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मॅच साठी. 7,500 व्यूवर्स इस वक्त 70 चैनल पे जुड़ चुके हैं. क्या मुकाबला हो रहा है. क्या कोई मैजिक बॉक्स दिखाया जा रहा है. क्या कोई मैजिकल गेंद भावेश पवार की
या फिर मैजिकल शॉट रोहित शर्मा का? चांगला खेळ दोन्ही टीमने केलाय. सुरुवात गब्बरने केली, परंतु या मॅच मध्ये भिवंडीकरांनी सांगितलं इलाका भी हमारा, धमाका भी हमारा होगा. कारण या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक होता. 12 मध्ये फक्त 5 धावा करायच्या होत्या आणि तिथून कमबॅक केलंय त्या मॅच मध्ये किरण पाटील आणि त्यानंतर भावेश पवारने. और उसमें 4 बैट्समैन ऐसे थे जो सिक्सर लगा के मैच को समाप्त करने गए. कहाणी बदलली आहे या मॅचची. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. भावेश पवारला का म्हटलं जातं प्राईड ऑफ भिवंडी, ते त्याने दाखवून दिलंय. त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय या मॅच मध्ये आणि म्हणूनच त्याच्यासाठी टाळ्यांचा गजरही झाला, ती चर्चा झालीय. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणात कोणी कधीच हारत नसतो. जो थांबतो तोच हरतो, तो चालत राहतो तो जिंकतो आणि हेच या दोन्हीही टीमने सिद्ध करून दाखवले. पहिले गब्बरने आणि नंतर किरणने आणि भावेशने. लास्ट बॉल, ओ बीट नॉन स्ट्रायकिंग एंडला सुपर ओव्हर. 5 धावा 2 ओव्हर मध्ये डिफेंड केलेल्या आहेत मी स्पोर्ट्स भिवंडीने. आणि या मॅच मध्ये आता कहाणी अशी आहे, सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. मॅच ऑफ द टुर्नामेंट, तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे महेश शेठ चौगुले यांच्या स्पर्धेमध्ये भिवंडी ऑलिम्पिक मध्ये. प्राइड ऑफ भिवंडी, प्राइड ऑफ ISPL, हरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार के लिए तालियां होना चाहिए. व्हाट ओवर. 5 धावा करायच्या होत्या लास्ट 2 ओव्हर मध्ये. 2 आल्या मागच्या ओव्हर मध्ये. 3 रन ठेवले भावेश पवार साठी आणि हा जल्लोष पहा. प्राईड ऑफ भिवंडी असंच म्हटलं जात नाही भावेश पवारला. काय गोलंदाजी केली आणि त्यानंतर सेलिब्रेशन भावेश पवारचं. चांगला खेळ त्याने दाखवला, सामना जिंकून दिला आणि हे संपूर्ण षटक दाखवलं जात आहे. यस, थँक्स कॉमेंट्री बॉक्स. विकीजी कर्णेकर क्या बात है. एडवोकेट संजय श्रीवास्तव ने भावेश पवार को इस ओवर के लिए 20,000 का इनाम दिया है. तालियां होना चाहिए. ही संपूर्ण ओव्हर दाखवली जाते. पहिला बॉल खाली राहिला, त्याच्यानंतर पाक काय टर्न करत राहिला, नाचवलं कृष्णा पवारला देखील त्याच्या तालावर. येतो गवळी सर मी तुमच्याकडे. त्याच्यानंतर पूलचा फटका इथे होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कृष्णा आउट झाला. काय थ्रो होता श्यामच्या हातात आणि त्याच्यानंतर सोपं काम. मग कृष्णा नाराज झाला त्या बॅटरवर. त्याचं म्हणणं होतं की तू तिथे थांबणं गरजेचं होतं. नंतर बॅटर गेला रोहित शर्मा मैदानाच्या आतमध्ये, त्याला बीट केलं आणि मग काय तो एक जल्लोष सुरू झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेशने बेल सोडवले आणि मग भिवंडी या नावाची, या शहराची, मिस स्पोर्ट्सची आणि त्यातल्या त्यात दमदार आमदार महेश प्रभाकरजी चौगुले साहेब यांची चर्चा सुरू झाली. त्याचं कारण आहे या भिवंडी ऑलिम्पिक मध्ये तिसरा इथे सुपर ओव्हरचा सामना. हैट्रिक आमदार का शो है, हैट्रिक सुपर ओवर में. देखिए मैं क्रेडिट किरण पाटिल को भी दूंगा, कम नहीं थे भावेश पवार से. 2 रन देकर उन्होंने भी 3 विकेटें ली. चलते हैं गवली सर के पास. थँक्स कॉमेंट्री बॉक्स. विकीजी कर्णेकर मान्यवर कक्षामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान. संतोषजी पालकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. विकीजी कर्णेकर, संतोषजी पालकर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. विकीजी कर्णेकर यांचं स्वागत आणि सन्मान संतोषजी पालकर आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गवली सर मैं आपको रोक रहा हूं. भावेश पवार के लिए उस सेंसेशनल गोल्डन ओवर के लिए एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब ने 20,000 का
इनाम दिया है भावेश पवार आपको, लेकिन क्रेडिट जाता है किरण पाटिल को भी, जिन्होंने सेकंड लास्ट ओव्हर इतना गजब का किया कि प्रेशर में आ गई उड़ीसा. यस, सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हर झाल्यानंतर प्रेझेंटेशन होईल आणि प्रेझेंटेशन नंतर बॅडमिंटन विनर अर्थात भिवंडी ऑलिम्पिक 2025 त्या अंतर्गत जे बॅडमिंटन विनर आहेत, विनर अवॉर्ड त्यांना देण्यात येईल. बिल्कुल. इस सुपर ओवर के बाद प्रेजेंटेशन और टॉस होगा और उसके बाद हम बैडमिंटन विनर को इनामात देंगे. दोन्ही टीम लक्षात घ्या, सुपर ओव्हर मध्ये एक एक रिव्ह्यू देण्यात येईल. 1 रिव्ह्यू आहे. हकीम भाई ध्यान दीजिए, 1 रिव्ह्यू दिया जाएगा सुपर ओवर में. क्या बात है. आज के बर्थडे बॉय आनंद नायडू ने किरण पाटिल को 10,000 दिए क्योंकि मैच बनाया किरण पाटिल ने. वाह, 2 वाह. ओव्हर और 3 विकेट. क्या बात है, क्या बात है. आनंद नायडू आज ज्यांचा वाढदिवस आहे, आज 21 एप्रिल आहे आणि बरोबर त्यांनी देखील हेरलं. किरण पाटील यांच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवलं. लाजवाब लाजवाब बोलिंग. भावेश पवार ऍडव्होकेट साहेबांनी भावेशला 20,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. टीम हडल, हकीम भाई आणि संपूर्ण टीम तिथे ती चर्चा होते. ठीक आहे, मागच्या मॅच मध्ये आपण लो स्कोरिंग वर आणला होता सामना. 12 बॉल मध्ये 5 ठेवले होते, तिथून आपण कुठेतरी मॅच टाय करून गेलो. पण तो आता चांगला खेळ करावा लागेल. आपको लगता नहीं कि बचे हुए मैचेस में भिवंडी ओलंपिक में कोई भी बल्लेबाज सिक्सर लगा के मैच जीतने की कोशिश नहीं करेगा इस मैच को देखकर, क्योंकि कहते हैं कि दूध का जला छाक फूक के पीता है. नाही पण मला खरोखर सिद्दीक भाई यांचा तो डायलॉग आठवला. बॅटरला भिंगडीच दिली